हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान श्रवणे कंठिकस्तुभने विराजित कंठिकस्तुभने विराजित कंठिकस्तुभने विराजित तुळसी हार गळाकाश पीतांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर काश पितांबर हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
जोडी म्हणून विठ्ठली आवडली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाई वर 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 तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी प्राप्ती सी उपाय हरी प्राप्ती सी उपाय हरी प्राप्ती सी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने संतान विना प्राप्ती नाही संतान विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते वाही ऐसे वेद देते वाही ऐसे वेद देते वाही ऐसे वेद देते वाही येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि प्राप्ति से उपाय 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 प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संता चिते पाय धरावे संता चिते पाय पाये इन साधने 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 इन साधते साधने धरावे संता चेत पाय धरावे संता चेत पाय इन साधते साधन इन साधते साधन तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने 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 तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने भवाचे बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने संतान साधने साधने इन साधती साधने साधने विठ्ठल 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 विठ्ठल
हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संता पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरात्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू संतांचिया त्यांच्या कृपा आहे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्रम खलानीशवादापनुदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा, करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, लाभलो, अनुग्रह लाभलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरी हे नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवस्य दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्. गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे कंठा परिधान दे, संगीताचे ज्ञान दे कंठा परिधान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, ऐसे वरदान दे. माईसाठी माय दे वारीसाठी पाय दे, माईसाठी माय दे वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे. ध्रुवा परिस्थान दे कर्णा परिधान दे, ध्रुवा परिस्थान दे कर्णा परिधान दे. श्रावणाच्या सेवे परी, श्रावणाच्या सेवे परी थोडंसं इमान दे, थोडंसं इमान दे. तुकोबाची विना दे ज्ञानी यांची करुणा दे, तुकोबाची विना दे ज्ञानी यांची करुणा दे. तुझे टळी ठेवी माता, तुझे चरणी ठेवी माता ऐसे देवा मरण दे, ऐसे देवा मरण दे. गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्माश्री संत एकनाथ महाराज यांचा असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला असून जर संत वाङ्मय आपण उघडून पाहिलं तर त्यामध्ये काही अभंग विश्वासाचे आहेत. पहा, परमार्थ करणाऱ्या साधकांच्या ठिकाणी विश्वास असावा लागतो. माझे तुकोबराय म्हणतात
या जगामध्ये विश्वास ठेवण्यासारखं लायक पात्र असं एकही ठिकाण नाही. म्हणून मी माझा विश्वास कुठे ठेवला आहे? संतांच्या पायावरती ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांची पायी हा माझा विश्वास, 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 संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्याचा, सर्व भाविदास झालो त्याचा, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. म्हणजे तुकोबराय म्हणतात की या ठिकाणी मी माझा विश्वास कुठे ठेवलाय? तर संतांच्या चरणावरती ठेवलाय, संतांवरती ठेवलाय. पहा, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पमतीने, माझ्या अल्पमतीनुसार थोडक्यात द्यायचा तो परिहार म्हणजे असा: भगवान पांडुरंग परमात्मा, ब्रह्मांड चालक, परमपिता परमेश्वर, ज्याच्या सत्तेने संपूर्ण जग चालतं, असे माझे पांडुरंग परमात्मा. एवढंच नव्हे की ज्यांच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणं श्रुत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययं, किंवा तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, 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 सूर्यासी चालणे तुझी या पाळे, सूर्यासी चालणे तुझी या पाळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे. म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही. आज त्याच्याच सत्तेने या कार्यक्रमासाठी आज एक दिवसीय नामयज्ञ सोहळा हा जो काही आयोजित केलेला आहे, हा माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेनेच आहे. आज त्याचीच सत्ता आहे, आपण इथे बसलेलो आहे. पहा, यासाठी एकच म्हणावं लागेल, ही उजळले भाग्य आता. एवढंच नव्हे, महाराष्ट्र म्हणजे पवित्र भूमी, पवित्र अशा संतांची भूमी. संत म्हणतात ही भूमी किती पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशी भूमी या महाराष्ट्रामध्ये, संतांची भूमी. या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, परंतु पहा, जन्माला आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे, काय करावं? पहा, हा जो काही नामयज्ञ, एक दिवसीय नामयज्ञ सोहळा आहे,
याचं कारण असं आहे, पायी दिंडी सोहळा या कार्यक्रमाची सांगता आज या ठिकाणी आपण करत आहोत बघा. आणि ही जी काही सेवा आहे, तुमचा आणि माझा जो काही योग आला, हा याच वारीतल्या माणसांमुळे, या श्रोत्यांमुळे आज तुमचा आणि माझा योग या ठिकाणी आला. सर्वच मंडळी, बोरीकर या सर्व मंडळींकडनं ही सेवा माझ्याकडे आली आणि सांगितलं की ताई तुम्हाला सेवा करावी लागते. आणि मग मी या सेवेला होकार दिला आणि आजचा जो काही तुमचा माझा जो काही योग आला, तो आमचे रामदास बाबा असतील, तसेच साबळे बाबा असतील, अजून कुणी दादाभाऊ दादा असतील, यांच्यामुळे हा योग जुळून आला. एवढंच नव्हे, हा जो काही नामयज्ञ सोहळा आहे, यासाठी पहा, नुसतं कीर्तनकार असून उपयोग नाही. ही जी काही कलाकार मंडळी आहेत ना, पहा, गायनासाठी मला साथ करतायत. जी टॉकीज फेमस, आपल्या गावचं रत्न, माझेच गुरुवर्य हरिभक्त परायण अशोक महाराज लांडे, हे देखील मला गायनाची साथ करतायत. त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच हरिभक्त परायण गायनाचार्य स्वर अलंकार शांताराम महाराज कोल्हाळ असतील, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच गौतम दादा असतील, ते गोंधळ देखील छान करतात, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच माझ्यासोबत माझी मैत्रीण आलेली आहे आळंदीवरून, ती या ठिकाणी कार्यक्रमाला यावं लागतंय, तर ती मला गायनाची साथ देण्यासाठी आली. एवढंच नव्हे, तर ती सुंदर कीर्तन असं छान करते आणि ती कार्यक्रमही खूप छान करते, गायनही छान करते. अशी गायनाचार्य माझी मैत्रीणच हरिभक्त परायण तृप्तीताई शिर्के, तिचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच मृदुंगाची साथ करतायत मृदुंग विशारद, मृदुंग सम्राट हरिभक्त परायण गुरुबंधू रोहित महाराज हांडे, यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच पेटीची साथ करतायत बाबा असतील, तुमचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच विनयकरी बाबा, तुमचे देखील धन्यवाद व्यक्त करते. पहा, चोपदार काका, तुमचे देखील धन्यवाद व्यक्त करते. हा जो काही माझा आवाज आहे, हा शेवटपर्यंत जसाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे दादा करतायत ना, जे डेरे पाटील, त्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आणि त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला ऐकायला मिळेल असे शूटिंग करणारे शूटिंगवाले दादा असतील, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते. कुणाचं जर नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. आणि पहा, माझ्या कीर्तनासाठी बरेचसे माझे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु लांबून आलेली जी काही माझी मंडळी आहेत, पहा, माझ्या कीर्तनासाठी सकाळीही आले होते, म्हणजे माझे मामा आणि मामी, त्यांच्यासोबत आलेले बाबा असतील, सकाळीही ते आले होते कार्यक्रमासाठी आणि आत्ताही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आलेत माझे मामा, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तसेच मुंबईचे आई दादा असतील, तेही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल आणि या ठिकाणी अन्नदान देखील होते. अन्नदान जे करतायत ते माझे वडील, माझे आई वडील, त्यांचंच या ठिकाणी अन्नदान आहे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. पहा, संत सांगतायत की पवित्र अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलो, ही संतांची भूमी आहे. पहा, कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, जे संतही होते, श्रीमंतही होते आणि शांतही होते, असे माझे नाथ बाबा, यांचा असा अभंग सेवेसाठी निवडलाय. पण पुढे जाऊन माझ्या संत बहिणाबाई काय म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. एक बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओझा. ह्या अभंगाप्रमाणे या वारकरी संप्रदायाची एक इमारत आहे, या वारकरी संप्रदायाचा एक मुखवटा आहे. त्या मुखवट्याचे कुणी डोळे झाले, कुणी वाणी झाले, कुणी नाक झाले, कुणी कान झाले. डोळे जर कुणी झाले असतील तर माझे कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, असे माझे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी,
चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतनाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकांचा माया बाप साधकांचा माया बाप साधकांचा माया बाप दरुशने हरे ताप साधकाचा माये बाप साधकाचा माये बाप बघा, जे ज्ञानी यांचे शिरोमणी साधकांचा मायबाप असे माझे ज्ञानोबाराय या मुखवट्याचे डोळे झाले. वाणी जर कुणी झाले असतील ना तर माझे नामदेवराया, ज्यांच्या हाताने देवाने नैवेद्य देखील खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेविया नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी रोहे हा सामान्य महिमा संतांचा रोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी पदम पदम नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी असे माझे नामदेवराया, ज्यांच्या हाताने देवाने नैवेद्य देखील खाल्ला. एवढाच नव्हे, ज्या वेळेस माझे नामदेवराया कीर्तन करीत होते ना त्यावेळेस त्यांच्या कीर्तनामध्ये माझा पांडुरंग परमात्मा माझा देव त्यांच्या कीर्तनामध्ये नाचला. पहा, नामदेवरायांच्या हातून देवाने नैवेद्य खावा यातही नवल आहे. एवढंच नव्हे, नामदेवरायांचं कीर्तन चालू असताना माझ्या देवानं नाचावं. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी राम. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एवढंच नव्हे तर नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचला. पण नाचता नाचता काय झालं? नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा सावध होई देव ऐसा बोले कबीरा सावध होई देव ऐसे बोले कबीरा. नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा सावध होई देव ऐसे बोले कबीरा सावध होई देव ऐसे बोले नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर. असे माझे नामदेवराया या मुखवट्याची वाणी झाले. आणि नाक जर कुणी झाले असतील ना ज्यांना वारकरी संप्रदायाचं कळस असं म्हटलं जातं असे माझे तुकोबराय. एवढंच नव्हे, माझ्या तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर यमाला देखील कंप सुटावा. तुकाराम तुकाराम तुकाराम
यमाला देखील कंप सुटावा. एवढंच नव्हे रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, असे माझे तुकोबराय या मुखवट्याचे नाक झाले. आणि कान जर कोणी झाले असतील ना, आजच्या सेवेसाठी ज्यांचा अभंग मी निवडलाय, श्री संत एकनाथ महाराज, जे संतही होते, श्रीमंतही होते आणि शांतही होते. शांत कसे होते? यवन अंगावरही थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. आणि श्रीमंत इतके होते की त्यांच्या घरी पांडुरंग परमात्म्याला, माझ्या देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. इतके श्रीमंत माझे एकनाथ महाराज. एवढंच नव्हे, पुढे जाऊन ते संत कसे होते? ज्ञानेश्वरी शुद्धीकरण केलं, कुट अभंगांची रचना केली. एवढंच नव्हे, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे कळत नाही म्हणून आपल्याला कळावं म्हणून भारुडे लिहिली. एवढंच नाही, एवढं करून देखील जरी नाही कळलं तरी माझ्या नाथ महाराजांनी आपल्या सामान्य लोकांसाठी काय केलं? सुंदर असा एक पिंगळा लिहिला. तर तो कसा? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो दोरेचा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो दोरेचा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोलत रेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत रेखा पिंगळा महाद्वारी. करुणी उचित करुणी उचित, प्रेम घाली प्रेम घाली प्रेम घाली हृदयात. आलो दान मागायास, 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 दान मागायास, आलो दान मागायास. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नग्न बारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलत रेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत रेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत रेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत रेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. असा सुंदर पिंगळा नाथ महाराजांनी रचला आपल्या सामान्य लोकांसाठी. असे माझे संत एकनाथ महाराज या वारकरी संप्रदायाचे, या मुखवट्याचे कान झाले. अशी ही वारकरी संप्रदायाची एक इमारत आहे आणि एक मुखवटा आहे. आज जो काही अभंग कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे, हा अभंग माझ्या श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. माझे संत एकनाथ महाराज काय म्हणतात? जर तुम्हाला संतांची प्राप्ती करायची असेल, हरीची भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, तर तुम्ही काय करा? संतांचे पाय धरा, संतांना शरण जा. त्यावेळेस एक गृहस्थ म्हणाला, अहो एकनाथ महाराज, तुम्ही काय संत म्हणता हो? याला दुसरा मार्ग नाही का? दुसरा पर्याय नाही का?
त्यावेळेस नाथ महाराज हसून म्हणाले, अरे असं मी म्हणत नाही, ऐसे संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. वेदांनी देखील म्हटलंय की याला संतांशिवाय पर्याय नाही. संतांचं भजन करा, संतांना शरण जा, इथपर्यंत ठीक आहे. परंतु यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस शेवटच्या चरणात माझे नाथ महाराज सांगतात काय करावं लागेल की एकाच नारदाने संत पूर्ण करती मनोरथ. आपलं मनोरथ पूर्ण करत असताना माझे नाथ महाराज म्हणतात की यासाठी काय करावं लागेल? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. याच्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे नामस्मरण. पहा, उदाहरणाद्वारे जर सांगायचं ठरलं तर तुम्हाला गवताची वळई माहिती आहे, बोलत चला, असं बसू नका नाराज. गवताची वळई तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्या गवताची वळई जर आपल्याला पेटवायची असेल तर माचीच्या किती काड्या पुरेशा आहेत? फक्त आणि फक्त तृण अग्नी मेळे समरस झाले. तृण अग्नी मेळे समरस झाले. झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण म्हणजे गवत. पहा, जी गवताची वळई आहे ती पेटवण्यासाठी किती काड्या पुरेशा आहेत? फक्त आणि फक्त एक. तसंच त्याच उदाहरणाद्वारे हे जे काही आपलं पाप पुण्य आहे ना, हे जाळण्याची ताकद क्षमता जर कशामध्ये असेल तर फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये आणि भगवंताच्या नामस्मरणामध्येच आहे. बघा, तुम्ही वारीला गेले, त्र्यंबकेश्वरला गेले होते ना, कसं गेले? शांतच गेले की भजन करत गेले? भजन करत गेले. पण तुम्ही वारीला गेले, वारीचं महत्त्व काय? वारी कशासाठी? पहिली वारी कुणी केली? त्याचं महत्त्व काय? तर पहा, या वारीचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. जे काही आपले भगवान श्री रामचंद्र प्रभू आहेत ना, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजे नाशिक. आणि नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेलं ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे त्र्यंबकेश्वर. श्री हरींच्या विठ्ठलाच्या चरण कमळातून उत्पन्न झालेली गंगा, त्या गंगेचं स्थान, उगम स्थान. आणि त्या गंगा जेव्हा भगवान शिवजींनी म्हणजे भगवान शंकरांनी आपल्या जटांमध्ये धारण केलं, ते ठिकाण म्हणजे ते गोदावरीचं स्थान म्हणजे ब्रह्मगिरी. आपण आजही त्या ठिकाणी गेलो तर ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही गंगा गौतम ऋषींनी अवतरित केली आणि एका कुशाच्या कुंडामध्ये स्थिर केली. ते कुंड म्हणजे कुशावर्त. आणि त्या कुशावर्तामध्ये, त्या कुंडामध्ये जर गंगेमध्ये जर आपण स्नान केलं तर भगवान शंकर, भगवान शिवजी त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न होतात आणि त्यांच्या धामामध्ये म्हणजे कैलास धामामध्ये आपल्याला स्थान देतात. हे त्या गंगेचं महत्त्व आहे.
पुढे जाऊन एवढंच नाही तर त्या ठिकाणाचं, त्या तीर्थक्षेत्राचं एवढं महत्त्व आहे. अनेक ऋषींनी त्या ठिकाणी भेट दिली. द्वापार युगातील पांडवांपासून तर आत्तापर्यंतच्या साधू संतांनी, अनेक ऋषी मुनींनी, एवढंच नाही तर माझ्या भगवंतानी देखील त्या ठिकाणी भेट दिली. यावरून आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणाचं महत्त्व किती, महात्म्य काय. यासाठी मी तुम्हाला त्रेतायुगातली एक कथाभाग सांगते. त्रेतायुगातील ऋषी मुनी म्हणजेच गौतम ऋषी आणि अहिल्या देवी त्या ठिकाणी राहत होते आणि त्यांचा रोजचा नित्यनेम होता. 60,000 ऋषींना जेवणाचं काम रोजचं हे अहिल्या देवी आणि गौतम ऋषी करत होते. रोजचा त्यांना प्रसाद देणं, रोजचं त्यांना जेवण देणं हा त्यांचा नित्यनेम होता. ही त्यांची तपचर्या होती आणि ही त्यांची तपचर्या इंद्राला आपले पद जाण्याची भीती वाटू लागली. मग इंद्रानं काय केलं? इंद्रानं मायावी गाईचं रूप घेतलं आणि त्या गाईचं रूप घेऊन गौतम ऋषींच्या रानामध्ये, शेतामध्ये चरायला गेला. आणि त्यावेळेस गौतम ऋषींनं आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी कुशग्रासाने, त्या गौतानी त्या गाईला हकलण्याचा, म्हणजे इंद्राला हकलण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेस ते कुशग्रासाचा स्पर्श त्या गाईला म्हणजे इंद्राला झाला, त्यावेळेस इंद्र मृत्युमुखी पडला, म्हणजेच गोहत्या झाली. मग ऋषींना वाटलं, गौतम ऋषी म्हणाले, अरे माझ्याकडून गोहत्या झाली, मला गोहत्येचं पातक लागलं, त्यावेळेस आता मी काय करू? अनेक ऋषी म्हणाले, तुम्ही आता काय करा, या ठिकाणी गंगा प्रगट करा आणि त्या गंगेमध्ये स्नान करा आणि स्नान केल्याच्या नंतर तुम्ही या पापातून मुक्त व्हाल, तुमची या पापातून निवृत्ती होईल. त्यावेळेस गौतम ऋषींनी ती गंगा त्या ठिकाणी प्रगट केली आणि गंगेमध्ये स्नान केलं आणि त्या पापातून निवृत्त झाले. आणि अनेक ऋषी मुनी त्यांना म्हणाले, तुमच्याच कृपेने या गंगेमध्ये अनेक जीव येतील, स्नान करतील आणि त्यांच्या पापाचं जे काही पाप आहे ना, ते पाप, ते दोष यांचे नाहीसे होतील. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जातील भंगा, सकल दोष जातील भंगा, सकल दोष जातील भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जातील भंगा, सकल दोष जातील भंगा, सकल दोष जातील भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडली ब्रह्मागिरी, दृष्टी पडली ब्रह्मागिरी, तया नाही यमपुरी, कुशावरता करिता स्नान, त्याची कैलासी राहान. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याचे पुण्य, त्याची गणना कोण, त्याची पुण्य नाही गंगा. पहा, त्या गंगेचं एवढं महत्व आहे, त्या गंगेचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी आपले दोष नाहीसे होतात. त्यामुळं तिचं जर स्नान करून जे काही फळ असेल हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. एवढंच नाही तर संत श्रेष्ठ साधू संत असं सांगतात की ती जी काही गंगा आहे ना, त्या ठिकाणी जी काही प्रगट केलेली आहे ना भगवान शिवजींनी, ती कशासाठी तर गोदावरी मातेला माहिती होतं. भगवान रामचंद्र प्रभू हे वनवासासाठी या दंडकारण्यामध्ये येणार होते आणि त्यांची सेवा करण्यासाठी ती गंगा त्या ठिकाणी प्रकट झाली, असं आपले साधू संत श्रेष्ठ सांगतात. पण त्या तीर्थक्षेत्राचं महत्व किती आहे पहा. आळंदीमधील विठ्ठलपंत आणि विठ्ठलपंत कुलकर्ण आणि रुक्मिणी माता कुलकर्णी तुम्हा सर्वांना माहीत असेल. गुरूंच्या आज्ञेवरून विठ्ठलपंत पुन्हा संसार करण्यासाठी आले आणि पुन्हा संसार करू लागले. पण आपल्या झालेल्या पापाचं प्रायचित्त म्हणून आणि आपल्या लेकरांना, आपली जी काही 4 लेकरं आहेत ना, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, तर माझ्या मुलांची मुंज व्हावी, त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा आणि केलेल्या पापाचं प्रायचित्त म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता कुलकर्णी हे आपल्या
4 मुलांना घेतलं यांनी आणि कुठं निघाले या पापाचं प्रायचित्त म्हणून आणि आपल्या मुलांची मुंज व्हावी, समाजामध्ये मान सन्मान मिळावा यासाठी ते तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निघाले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी आणि कुशावर्ताच्या स्नानासाठी निघाले आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरीच्या पर्वतावर जात असताना प्रदक्षिणा करत असताना संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेला त्या त्र्यंबकेश्वरीच्या जंगलामध्ये त्या अरण्यामध्ये वाघ होता आणि त्या वाघाची डरकाळी ऐकताच हे सर्व कुटुंब सैरवैर झालं आणि ते कुटुंब पुढे निघून गेलं आणि माझे निवृत्तीनाथ दादा मात्र मागेच राहिले आणि संध्याकाळची वेळ होती. परंतु निवृत्तीनाथ दादांना आश्रयासाठी म्हणून निवृत्तीनाथ दादा त्या अरण्यामध्ये एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये गेले. पण त्या गुहेमध्ये कोण होता? निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण तुळही पावना कृष्ण नामे तुळही पावना कृष्ण नामे हरी मुखे मना 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 हरी मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला त्याची प्रेम बोधा त्याची प्रेम बोधा मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला त्याची प्रेम मुद्रा त्याची प्रेम मुद्रा गोरक्षास केला. निवृत्ती गाहिनी कृपा केली पूर्ण निवृत्ती गाहिनी कृपा केली पूर्ण कुळही पावन कृष्ण नामे कुळही पावन कृष्ण नामे कृष्ण नामे कृष्ण नामे मच्छिंद्राने बोधा गोरक्षास केला मच्छिंद्राने बोधा गोरक्षास केला निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. मग गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ दादांची कृपा पूर्ण केली आणि हरीचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन करा असं गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ दादांना सांगितलं. एवढंच नव्हे, त्र्यंबकेश्वर ज्यावेळेस ती गंगा त्या ठिकाणी प्रगट झाली होती ना, त्यावेळेस गौतम ऋषींनी अनेक वर्ष तपचर्या करून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर भगवान शंकरांनी त्या गंगेला प्रगट करण्यासाठी म्हणजेच त्र्यंबक जो त्रिमुख म्हटलं जातं असे त्र्यंबक म्हणजे भगवान शिवजी आणि ते भगवान शंकर देखील हरी नामाचं भजन करतात, देवाचं नामस्मरण करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाचा तया मोक्ष म्हणती देवाचा तया मोक्ष
क्षेत्राचा म्हणजे भगवान शंकर देखील हरीचं भजन करतात. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राचं किती महत्त्व आहे, किती महात्म्य आहे हे मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही देखील काय करा, तुम्हीही नामस्मरण करा असं मी म्हणत नाही, असं संत म्हणतात. आणि भगवंताचं जर नामस्मरण केलं तर काय होतं, संतांची प्राप्ती होते. एवढंच नव्हे तर माझे एकनाथ महाराज पुढे जाऊन अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय संतांचे ते पाय. जर तुम्ही संतांचे पाय धरले म्हणजे संतांना जर तुम्ही शरण गेले तर संत साधन रूपी तुम्हाला साध्य रूपी भगवंताकडे नेऊन पोहोचवतात. एवढंच नाही तर एक गृहस्थ म्हणतो की अरे मग संतांचे पाय धरायचे म्हटल्यानंतर त्यानं काय केलं, गेला आणि संतांच्या पायाला मिठी मारली. म्हणजे पहा किती येडे असतात की संतांना शरण जा म्हणजे संतांच्या पायाला मिठी मारणं असा त्याचा अर्थ होत नाही. जर तुम्ही संतांना शरण गेले तर संत काय करतात, आपल्याला साधन रूपी साध्य रूपी भगवंताकडे नेऊन पोहोचवतात. एवढंच नाही, तुम्ही म्हणाल संत काय करतात, संत तुम्हा आम्हाला निश्चित अशा ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवतात. एवढंच नाही, आपण संसार करत असतो, या संसारामध्ये आपण म्हणतो सुख आहे, परंतु या संसारामध्ये सुख नाही आहे, परंतु ही जी काही अहंकार रूपी बंधने जी काही आहेत ना ही तुटून पडतील. आणि अहंकार रूपी बंधने कशी तुटून पडतील तर अभंगाचं दुसरं चरण, इनी साधा ती साधने, इनी साधा ती साधने, देले साध ते साध, देले साध ते साध, इनी साधा ती साधने, इनी साधा ती
करते साधने तुटती भवाची बंधने. जी काही अहंकार रूपी बंधने आहेत ना ती तुटून पडतील. म्हणून तुम्ही काय करा, संतांना शरण जा, संतांचे पाय धरा. संतांचे जर पाय धरले आणि संतांना जर आपण शरण गेलो तर आपलं कल्याण होत असतं आणि निश्चित अशा ठिकाणापर्यंत, निश्चित अशा भगवंताजवळ आपल्याला संत नेऊन पोचवतात. एवढंच नाही, जे काही आपण धन कमवतो ना, धन तर संत देऊ शकत नाही, परंतु तुम्ही कष्टाने मिळवलेलं जे काही धन आहे ना हे टिकून कसं ठेवायचं हे याचं ज्ञान संत तुम्हाला प्राप्त करून देतात. पहा, संत भेट म्हणजे पहा तर संत भेटी किती अवघड आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संत भेट जरी अवघड असली तरी पहा, तुम्ही जर नामस्मरण नामचिंतन केलं तर तुम्हाला संतांची भेट नक्की होते. आणि संतांची भेट झाल्याच्या नंतर संत आपल्याला साधनरूपी साध्यरूपी भगवंताजवळ नेऊन पोचवतात. एवढंच नाही, इथपर्यंत ठीक आहे, पण बघा संत काय करतात, संतांच्या अंतःकरणामध्ये दया करुणा असते. नाथ महाराजांनी एकदा काय केलं, एकदा नदीच्या काठी गेले आणि नदीच्या काठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक विंचू पाण्यामध्ये त्या ठिकाणी पडला. विंचू पाण्यामध्ये पडला, परंतु माझे नाथ महाराजांनी काय केलं, त्या विंचवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या विंचवाला हातावरती घेतलं, परंतु त्या विंचाने त्याचा गुणधर्म काही सोडला नाही. त्याने दंश केला नाथ महाराजांच्या हाताला. तो विंचू हातातून खाली पडला. पुन्हा नाथ महाराजांनी तेच केलं, त्या विंचवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस एक गृहस्थ त्या ठिकाणी आला आणि तो गृहस्थ म्हटला, का हो महाराज, तो विंचू तुम्ही बाहेर काढताय पण तो तुम्हाला सारखा दंश करतोय, तो तुम्हाला त्या ठिकाणी चावतोय, तरी तुम्ही त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतात. त्यावेळेस माझे नाथ महाराज म्हणतात, अरे तो जर विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर मी माणूस असून मी माझा चांगला गुणधर्म का सोडू. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, संत जे काही आहेत ना ते त्यांचं जे काही जीवन आहे ना ते पूर्ण काय करतात, जगाच्या कल्याणासाठी जिजवतात. पहा, महाराज एका ठिकाणी म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारे, 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 देह कष्टवीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहा कष्टविती परोपकारी. जे काही आपलं जीवन आहेत ना ते जगाच्या कल्याणासाठी झिजवतात. पण संत आपल्याला सांगतात जगाच्या कल्याणासाठी त्यांचं जीवन ते झिजवत असतात. परंतु आपल्याला जर हरीची प्राप्ती करायची असेल ना तर काय करावं लागेल हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही,
देते ग्वाही. जर हरीची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला संतांशिवाय दुसरा मार्ग नाही असं वेदांनी देखील सांगितलं आहे. पण पहा, आपल्याला काय वाटतं आपल्या संसारामध्येच सुख आहे, परंतु संसारामध्ये किती सुख आहे. सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वताए वळे. आणि संसार करत असताना आपण नेहमी सुखाच्या आशेने धावत असतो, परंतु आपल्याला सुख मात्र मिळत नाही. पहा, एक वकील होता आणि त्याचं छान असं कुटुंब होतं. आणि तो वकील म्हटला, साधू संत म्हणत होते की अरे इथं कोणीही कुणाचं नाही. त्यावेळेस तो म्हटला, नाही, माझी बायको मात्र माझीच आहे. तर संत म्हणाले, काय पुरावा. त्यावेळेस तो म्हटला, थांबा, दुसऱ्याच दिवशी आणून दाखवतो. दुसरा दिवस उजाडला, 9 वाजले, उठला, आंघोळ केली आणि ड्युटीवरती निघाला. परंतु याला आता संतांना पुरावा द्यायचा होता, म्हणून यानं काय केलं, ड्युटीवरती निघाला, परंतु निघाल्याच्या नंतर तो ड्युटीवर गेला नाही. तो कुठे गेला, पहिल्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत गेला आणि वरती माडीवरती जाऊन बसला आणि आपल्या बायकोची गंमत पाहत होता. तो ड्युटीवर निघाला, बायकोनं काय केलं, 1 किलो तांदळाचा भात, तो भात घातला आणि भात खाल्ला. तेवढेच नाही तर 10 रुपयाचे 5 किलो पेढे देखील खाल्ले. एवढंच नाही तर दारात ऊस विकणारा आला आणि तो म्हणू लागला 1 रुपयाचे 4 ऊस. त्यानं 1 रुपयाचे 4 ऊस घेतले आणि ते ऊस देखील त्या ठिकाणी खाल्ले. त्यावेळेस त्या वकिलाला वाटलं आता माडीवरून खाली उडी मारू की काय, पण तितक्यात 5 वाजले आणि वकील घरी निघाला, दारात आला, दारात उभा राहिला आणि बायको पाण्याचा ग्लास घेऊन हातामध्ये उभी होती आणि पाणी देणार. तितक्यात त्या वकिलाने तो दाडकन दिशी तो ग्लास बाजूला फेकला. त्यावेळेस ती म्हटली, का हो, काय झालं, कोर्टाची मात छान झाली नाही वाटतं. त्यावेळेस तो काय म्हणतो, 1 किलो तांदळाचा भात, अहो हे काय वेडं वाकडं. त्यावेळेस तो म्हणतो 10 रुपयाचे 5 किलो पेढे. त्यावेळेस ती म्हणते ही काय धुसफूस. त्यावेळेस तो काय म्हणतो 1 रुपयाचे 4 ऊस. त्यावेळेस ती म्हणती हे सगळं खरं, पण मात्र तुम्हाला कळलं कसं. त्यावेळेस तो म्हणतो अगं राणी, हे सगळं खरं, पण तुला माझ्याशिवाय गिळलं कसं. म्हणून माझे तुकोबराय काय म्हणतात, नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणनी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. पहा, या जगामध्ये माझे तुकोबराय म्हणतात की आपलं कोणीच नाही. म्हणून तुम्ही काय करा, हरीची प्राप्ती करून घ्या. आणि हरीची प्राप्ती करायची असेल तर काय करा, संतांचे पाय धरा, संतांना शरण जा. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि संतांचे पाय धरल्यानंतर संतांना शरण गेल्याच्या नंतर काय होतं हेच महाराज जभंगाच्या एका शेवटच्या जनार्दनी संत एक
एका जनार्दनी संत हा एका जनार्दनी हा एका जनार्दनी संत हा एका जनार्दनी संत हा हा एका जनार्दनी संत हा
भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने 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 बंधनी तुटती भवाची बंधनी साधती साधने साधती साधने एकदा सर्वांनी यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एकदा सर्वांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं मुखाने नामस्मरण करा आणि हाताने टाळी वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. माझ्या अल्पमतीनुसार अल्पशा वेळेनुसार ही जी काही सेवा आहे ती पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बघा, जाता जाता तुम्हाला सांगून जाईन की जीवन जगत असताना आपल्या आईवडिलांची सेवा करणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण जन्माला आलो आणि या जन्माला आल्याच्या नंतर हा जो काही नरदेह आहे ना, या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर हरीचं भजन करा, नामस्मरण करा. पण तुम्ही हरीचं भजन करता, नामस्मरण करता आणि घरी जर आईवडिलांची सेवा करत नसतील ना तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण हे जे काही सर्व पुण्य आहे ना हे कुठं आहे? आईवडिलांच्या चरणाजवळ आहे. म्हणून जाता जाता सांगेन की जीवन जगत असताना आईवडिलांची सेवा करा. एवढंच नाही, आजचं जे काही कलियुग आहे या कलियुगामध्ये काय घडतंय हे तुम्ही बघताय. मला सांगण्याची गरज नाही, परंतु जाता जाता सांगून जाईन की अरे, ज्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, हे कशासाठी केलं? आज जे काही आपण आहोत ना हे फक्त माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. कारण बघा, तुकोबराय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे तुकोबराय. तुकोबराय काय म्हणतात? राजे, तुमच्या हातामध्ये तलवार, हातामध्ये ढाल आणि कमरेला तलवार हा झाला तुमचा परमार्थ. राजे, तुमच्या हातामध्ये ढाल आणि कमरेला तलवार हा झाला तुमचा परमार्थ आणि आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यामध्ये विना हा झाला आमचा परमार्थ. म्हणून जीवन जगत असताना हे जे काही स्वराज्य निर्माण केलंय ना माझ्या राजांनी कशाकरिता केलंय? अरे, आजकालची जी काही स्थिती आहे ना ती कशी आहे पहा. आपण कपाळाला चंद्रकोर लावतो, महाराजांसारखी दाढी वाढवतो आणि काय म्हणतो? अरे, मी राजांसारखी दाढी करतो. पण बघा, बाह्य अंगाने राजा होण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. पण राजांचे जे काही विचार आहेत, राजांचे जे काही कर्तव्य बजावलं, राजांची शिकवण, राजांचे विचार तुम्ही अंतरंगामध्ये घ्या. ही खरी महाराजांना आदरांजली आहे. आणि महाराजांनी यासाठी जन्म घेतलाच नव्हता, मिरवणुकीसाठी, उत्सवासाठी. यासाठी माझ्या राजानं कधी जन्म घेतला नाही. माझ्या राजानं जन्म कशासाठी घेतला होता? जे काही संपूर्ण जीवन आहे ना स्वतःचं, हे संपूर्ण जीवन या महाराज राज्य स्थापन करण्यामध्ये घातलं. आणि ही जर प्रेरणा आपण घेतली तर आज खरंच जी काही शिवजयंती आहे ना तर आजची ही शिवजयंती ठरेल. पण बघा, काय होते माझ्या राजांचे मावळे? अरे, काय होते माझ्या राजांचे मावळे? ज्या वेळेस राजांवरती संकट आलं होतं ना, जाता जाता सांगून जाईन, ज्यावेळेस आपण शिवजयंती साजरी करतो ना त्यावेळेस डीजे लावतो आणि डीजे समोर नाचतो आणि काय म्हणतो? छावा, अरे तुझ्या तोंडात मावा. अमेरिकेमध्ये जर द शिवाजी ऑफ मॅनेजमेंट असं इंग्लिशमध्ये पुस्तक करून त्या अमेरिकेतल्या मुलांना शिवाजी महाराजांचा गनिमी कावा शिकवला जातोय. परंतु आपल्या महाराष्ट्रातली आजची जी काही स्थिती आहे ना ही कशी आहे ही आम्हाला सर्वांना माहिती आहे. अरे, कसा होता माझ्या शिवाजी राजांचा मावळा? ज्या वेळेस राजांवरती 42,000 सैन्याचं संकट आलं होतं ना त्यावेळेस माझ्या राजांनं काय केलं? गड सोडणं ही काळाची गरज आहे. गड होता पन्हाळा आणि राजांकडे फक्त आणि फक्त 1200 मावळे होते आणि आता गड सोडणं ही काळाची गरज आहे. म्हणून राजांनी काय केलं? राजांनी राजांच्या बुद्धीने प्लॅन आखला आणि काय केलं? तो प्लॅन असा आखला की ज्या वेळेस
गडावरून पालख्या निघतील ना त्यावेळेस त्या पालखीमध्ये एक माझ्यासारखा दिसणारा मुलगा बसवायचा आणि तो मुलगा म्हणजे शिवा नावी आणि त्या शिवा नावीला त्या पालखीमध्ये बसवायचं आणि ती पालखी घेऊन बाजीप्रभू देशपांडे जातील आणि 400 मावळे त्यांच्यासोबत जातील. एक रिकामी पालखी पाठवायची आणि ज्या वेळेस तिथे चर्चा होईल ना की हा राजा नाही त्यावेळेस त्या राजाला पालखीमध्ये बसवायचं आणि सिद्धीच्या शामियानात न्यायचं 400 मावळ्यांनी आणि गड्याचं रक्षण करतील 400 मावळे. ठरलं तर मग राजांच्या बुद्धीने प्लॅन आखला. परंतु जो काही राजांसारखा दिसणारा मुलगा होता ना शिवा नावी त्या शिवा नावीला समजलं. परंतु राजांना समजलं की राजांना असं वाटलं की अरे 2च वर्षे झाले या मुलाच्या लग्नाला आणि 6च महिने झालेत फक्त तो गडावरती आलाय आणि याला मी कसं म्हणू ज्या ठिकाणी जायचं आहे ना त्या ठिकाणाहून पुन्हा यायचं नाही. म्हणून राजे त्याला म्हटले नाही. परंतु ही बातमी 2-3 तासांनी त्या मुलाच्या कानावरती गेली आणि त्या मुलाला समजलं म्हणजे शिवा नावी. तो शिवा नावी राजांपाशी आला आणि राजांना म्हटला राज मी काय तुमच्याकडे मागणार आहे. मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल ना. त्यावेळेस राजांना सांगितलं अरे राजा तुला काय पाहिजे. त्यावेळेस त्या शिवा नाव्यानं सांगितलं राज मी जे काही मागणार आहे ते तुम्हाला मला द्यावं लागेल. त्यावेळेस राजे म्हणाले अरे तू मागून तर बघ. त्यावेळेस त्यानं सांगितलं राज तुमच्या डोक्यामध्ये जो काही टोप आहे ना तो माझ्या डोक्यात घालायला द्या. राजा तुमच्या कमरेला जी काही तलवार आहे ना ती मला लावायला द्या. राजे तुमच्या अंगामध्ये जे काही कपडे आहेत ना ते मला घालायला द्या आणि तुमच्या हातामध्ये जी काही ढाल आहे ती माझ्या हातामध्ये द्या. एवढंच नाही तर जे काही तुमचं श्री छत्रपती शिवाजी महाराज असं नाव आहे ना ते मला लावायला द्या. त्यावेळेस राजे म्हणाले अरे तुझं म्हणणं ठीक आहे पण हे सगळं देत असताना मला विचार येतो तुला ज्या ठिकाणी जायचं आहे ना त्या ठिकाणाहून पुन्हा यायचं नाही. राजा त्यासाठीच तर मागतोय ना. अहो अरे राजा म्हणतात अरे त्या ठिकाणाहून पुन्हा नाही यायचं. त्यावेळेस शिवानावी म्हटलंय अहो त्यासाठीच तर मागतोय ना. नीट ऐका. त्या राजाचे शब्द असे ऐकताच तो शिवानावी म्हटला त्यासाठीच तर मागतोय ना ज्या ठिकाणाहून यायचं नाही. पहा असं जर मेलो तर मी शिवानावी म्हणून मरल आणि तसं जर मेलो तर श्री छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. मग राजांनी त्यांनी जे काही मागितलं ते देऊ केलं. पण ज्यावेळेस गडावरून पालखी निघाली बाजीप्रभू ती पालखी अडवल्याच्या नंतर शिवानावी त्याच्याकडनं एक चूक झाली. काय चूक झाली. ज्या वेळेस राजा पालखीमध्ये बसल्याच्या नंतर पहिल्यांदी पालखीतून बाहेर येताना पहिल्यांदी उजवा पाय आधी टाकायचे. परंतु शिवानाविक या मुलाकडनं छोटीशी चूक झाली आणि तितक्यात सिद्धी जहरनं पाहिलं की अरे हा राजा नाही. ज्यावेळेस समजलं ना त्यावेळेस 3 तलवारी सोबत बाहेर पडल्या. एक सिद्धी जहरची, एक सिद्धी मसूदाची आणि एक फाजल खानाची सिद्धी जहरची. त्यावेळेस या 3 तलवारींनी शिवाची कत्तल झाली आणि कत्तल झाल्याच्या नंतर त्याची कत्तल अशी झाली की हात पायांचे तुकडे केले. एवढंच नाही डोळे काढले, पोट फाडलं आणि जे ते काही मांस होतं ते गोणीमध्ये भरलं आणि राजांना गडावरती पोहोच केलं. त्यावेळेस राजांपर्यंत ती मांसाची गोणी पोहोचली आणि राजांनी ती गोणी उघडून पाहिली तर त्यामध्ये जे काही मांस होतं ना ते बघताच क्षणी राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे ज्या वेळेस राजांचा मुलगा ज्या वेळेस आग्र्याला सोडून आले त्यावेळेस राजा कधी रडला नव्हता रे. पण ज्या वेळेस त्या गोणीतलं ते मांस पाहिलं ना त्यावेळेस माझा राजा रडला आणि माझा राजा त्या ठिकाणी काय म्हटला कधी भेटणार माझा बाळ सखा रे. कधी भेटणार माझा बाळ सखा. दुभंगली धरणी माता फाटले आकाश रे. कधी भेटणार माझा बाळ सखा. राजा धसधसा रडायला लागला. म्हणजे बघा मला सांगायचं एवढंच आहे की मराठी समाजाचं रक्त न्हावी समाजासाठी रडत होतं आणि एक न्हावी समाजाचं रक्त मराठी समाजासाठी मरण पावलं. हा इतिहास शिकवारे आजकालच्या या तरुण पिढीला आणि आजकालची जी काही तरुण पिढी आहे ना ही खूप वायाला गेली
वायाला चालली आहे. आणि ही जी काही तरुण पिढी आहे हे घडवण्याचं काम म्हणजे आपल्या आईवडिलांचं असतं. अरे काय होते माझ्या राजांचे मावळे. पहा, पूर्वीचे मावळे लवकर उठे रानात सुटे तलवार तुटे तरी न हटे. पूर्वीचे मावळे लवकर उठे रानात सुटे तलवार तुटे तरी न हटे. आणि आत्ताचे मावळे लेट उठे दारूवर सुटे बाटली फुटे तरी न हटे. अशी आजकालची रीत झाली महाराज. असा नव्हता माझ्या राजांचा इतिहास. अरे आपण म्हणतो राज तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे कशाला? ही असं बघायला. राजांना हे बघवणार नाही. अरे आपण म्हणतो राजा जन्माला या, पण आपणच जर राजांचे विचार राजांची शिकवण जर आपण आपल्या रक्तामध्ये भिनून घेतली तर राजांना जन्माला येण्याचं या ठिकाणी काही काम नाही. म्हणून सांगते, हे जे काही कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये जी काही तरुण पिढी आहे ना, या तरुण पिढीला हा माझा राजांचा इतिहास शिकवा. आणि एवढंच नाही तर आई आपल्या घरामध्ये असते. आईचं काम काय असतं? आपल्या मुलांना घडवणं, आपल्या मुलांना संस्कार देणं. आणि आजकालची जे काही मुलं आहेत ना, यांना संस्कार घडवणं हे आपल्या आईचं काम आहे. पहा, मुस्लिम समाजामध्ये ज्या वेळेस बाळ बोटाला धरून चालायला लागतं ना, त्यावेळेस त्याला बोटाला धरलं जातं आणि त्यांच्या मस्जिदमध्ये नेलं जातं. आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं की अरे हे अपना अल्लाह आहे, हे अपना खुदा आहे. मला सांगा बरं, इथे बसलेल्यांपैकी कुणी आपल्या बाळाला नेतं का मंदिरामध्ये? हा आपला देव आहे, हा आपला पांडुरंग परमात्मा आहे, अरे हा आपला ज्ञानोबा आहे, हा आपला तुकोबा आहे. कुणी येतं का मंदिरामध्ये? नाही. म्हणून सांगते, जे काही आई वडील आहेत ना, यांनी आपल्या तरुण पिढीला, आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवा. आणि जर संस्कार तुम्ही मुलांना घडवलं तरच ही भारतीय संस्कृती टिकून राहील. आणि आजपर्यंत जी काही भारतीय संस्कृती टिकून आहे ही फक्त माझ्या साधू संतांमुळे आहे. आणि साधू संतांचे विचार आहेत म्हणून ही भारतीय संस्कृती आहे. आणि आपण जे काही जगतोय ना, याला देखील आपण संत आहेत म्हणून आपण जगतोय. संत जर आपल्या जीवनातून वजा केले तर आपलं जीवन कसं आहे? पशुतुल्य आहे. म्हणून सांगते, जाता जाता एवढंच सांगेन की आई वडिलांची सेवा करा, आपल्या लहान लेकरांवरती संस्कार घडवा, तरच आपली ही भारतीय संस्कृती टिकून राहील. आणि जाता जाता सर्वांनी एकदा भजन करा, सर्वांनी एकदा हात वरती करा. मी म्हणेपर्यंत हात खाली नाही घ्यायची, नाहीतर जेवायला नाही. पहा, मुखाने भजन करा. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 तू
झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देते आणि इथेच थांबते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल अपराध महाराज तुम्ही क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. 2 मिनिटं उठू नका कोणी. गेली 14 वर्ष आपल्या बोरी येथील कचरेवाडी शेंगाळवाडी येथील भजनी मंडळ दरवर्षी त्र्यंबकेश्वर यात्रेला जात असतं आणि या त्र्यंबकेश्वर वारीची सांगता आज या ठिकाणी आपल्या या भागातील अतिशय गुणवंत कीर्तनकार असलेली आपलीच कन्या हरिभक्तपरायण आदितीताई लांडे यांचं सुसरावी असं या ठिकाणी कीर्तन पार पडलेलं आहे. त्यांचं मी आपल्या बोरीतील सर्व वाडी वस्त्यांतर्फे आणि ग्रामस्थांतर्फे मी ऋण व्यक्त करतो. तसेच आपल्या या कीर्तनासाठी जे जे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही मी या मंडळाच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आपली कीर्तनकार हरिभक्तपरायण कुमारी आदिताई लांडे यांचा सत्कार सुवर्णा भवारी यांनी करायचा आहे. चला लवकर. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद